दादा घोषणा एकदा हात वरती अमर एकदा. रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। स्वर्गीय अजितदादा पवार यांना दाभाडी येथे सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली. जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अचानक अपघाती निधन झाल्यामुळे व्यापारी महासंघ व गावकरी दाभाडी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमानाचे बुधवारी सकाळी मुंबईहून येत असताना बारामतीला लँडिंग होत असताना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासह 5 जण जागीच मृत्युमुखी झाले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाची वार्ता पसरताच चोहीकडे सर्वत्र महाराष्ट्रभर शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. यामुळे दाभाडी येथे व्यापारी महासंघ व गावकरी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात येऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शोकसभेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह व्यापारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक भगवानसिंग डोबाळ, मनोज भैया तोडावात, लक्ष्मण म्हसलेकर, बबनराव दानवे, सरपंच केदारनाथ टेकाळे, माजी सभापती अदनान सौदागर, मुकुंद जयवाळ, उपसरपंच कैलास बकाल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन जयवाळ, ग्रामपंचायत सदस्य जुल्फिकार बागवान, सूरज टेकाळे, नागोराव बकाल, योगेश जयवाळ, विशाल करोळ, मिलिंद रगडे, अख्तार बागवान, पवन गोलेच्छा, इंजिनियर खुशालसिंग राजपूत, मुदस्सिर मुलतानी, कसरू रगडे, दिलीप महाजन, जावेद सिद्दीकी, कैलास गडवे, इम्रान बागवान, कृष्णा टेकाळे यांच्यासह ग्रामस्थ, व्यापारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघर्ष न्यूज मुख्य संपादक विठ्ठलराव गडवे.